जे केज तालुक्यात घटना घडली, विलास घुले नावाचे एक व्यक्तीचं त्यांचा निर्घुण खून करण्यात आला. त्या आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे. पण जे त्याच्यात समजा निर्दोष असतील ते तर शेवटी पोलीस यंत्रणा ते तपास करतील आणि जे त्याच्यात गुन्हे जे सिद्ध होतील ते तर त्याच्यात 100% अडकतीनच. पण माझ्यावर बी असाच एक टाईम आला होता. मला विनाकारण मनोज जरांगेच्या सुपारीमध्ये 3 महिने अडकवण्यात आलं आणि त्याला त्या गुन्ह्यामध्ये बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे ह्याने कलेक्टर ऑफिसला आणि SP ऑफिसला निवेदन दिलं की अमोलला जन्मठेप लागावं ह्या गुन्ह्यात. कारण माझ्या मागं कोणी नाही. मी समाजासाठी एवढं करून जर माझ्यावर जर असं आरोप करून आणि मनोज जरांगेंचं ऐकून जर बीडचे खासदार असं पत्र देत असतील, अरे माझ्या मागं आज कुणीच नाही ना, मला वडील नाहीत काय नाहीत, पण आम्ही आमच्या हिमतीने सुटलो. शेवटी कायदा सरायला सारखाच आहे, मी त्याच्यातून कुठंच काही नाही निघलं. पण ह्योच जर टाईम बाप्पा आज तुमच्यावर आला आहे, तुमचा मुलगा त्याच्यात आसन किंवा नसन हे मी सांगू शकत नाही, पण तुमच्या मुलावर आज टाईम आला, तुम्ही एक बाप म्हणून मुलाच्या पाठीमागे उभा राहिलात. तुमचा एवढा आटापिटा व्हावा लागला आणि तुम्ही एकदम म्हणजे उलटे सुलटे प्रश्न मीडियावर बी बोलले. असं नसतं बाप्पा. जेव्हा टाईम येतो ना तेव्हाच कळतं. इथून पुढे जे तुमचा कालावधी राहिला, चांगलं काम करा, गोरगरिबाची कामं करा. असं कधी कुणावर अन्याय करू नका. एक काळ कुणाला सोडित नाही. एक काळ माझा बी होता, माझ्यावर बी असाच टाईम आलता. आज टाईम तुमच्यावरही बी. मी म्हणत नाही तुमचा मुलगा त्याच्यात अपराधी असन किंवा नसन, ते पोलीस यंत्रणा आहे का ते तपास करून जे त्याच्यात गुन्हेगार आहेत त्यांना ते बरोबर शिक्षा लागेल. पण इथून पुढं माझी कळकळीची विनंती, गोरगरिबाला कुठं अडकायचा प्रयत्न करू नका, एवढंच सांगतो.